माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC आणि मायनॉरिटीच्या लोकांनो तसेच गरीब मराठा आणि जे पण संविधानाला मानवतात, संविधान हे मानवतावादी विचारांसाठी आहे। संविधानामुळे आम्ही मानवतावादीमध्ये आलो। आणि बघा दादांनो, त्यानंतर माझे प्रेरणास्थान डॉक्टर मोहम्मद देशमुख, जे आज 89 वर्षाचे आहेत आणि पहिले व्यक्ती आहेत महाराष्ट्रातील की ज्याने सत्य इतिहास लिहिलेला आहे, ज्यांचं प्रकाशनाला घाबरतात, स्वतः लिहितात स्वतः। आणि 65च्या दशक 70मध्ये त्यांची मयत काढली होती आतंकवादी काँग्रेस RSS जनसंघनी हेडक्वार्टरमध्ये त्यांचा नागपूर। असे माझे महान आजही पॅरालिसिस झाल्यानंतर सुद्धा स्वतः लिहितात, स्वतः प्रकाशन करतात। त्यानंतर माझे भागीदारी मोर्चांचे लोक, त्यानंतर आर्मी चीफ, नेव्ही चीफ, एअरफोर्स चीफ आणि पॅरामिलिटरीचे चीफ, त्यानंतर जेवढे काही हिस्ट्रीचे डॉक्टर झालेले लोक, MBBS डॉक्टर झालेले लोक, इंजिनिअरिंग झालेले लोक, सायंटिस्ट लोक आणि लॉचे डॉक्टरेट झालेले लोकांना, ही लढाई मी मानवतेसाठी लढतो आहे। कारण माझ्या देशामध्ये आज राक्षस वृत्ती म्हणजे जनावराला सुद्धा लाजवेल ही परिस्थिती तयार करून ठेवलेली आहे। इतकी क्रूर कोम की पूर्ण भारत देशाला आतंकवादमध्ये ढकलून घेतलेला आहे। बघा दादांनो, आमच्या देशात 2 महामानव झालेत, तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। हा बुद्ध धर्म होता, अशोकाच्या काळापासून जगाला दिशा दाखवणारा। बघा, बुद्धांनी म्हटलं होतं, मी वास्तव्यवादी आहे, मी तर्कशुद्ध बुद्धीने विचार करतो, मी कोणतला भगवान नाही आहे। आणि हे बघा, आज हिस्ट्रीचे झालेले लोक सगळे काय काय त्याला अष्टांग विश्वास काय काय दाखवतायत, विष्णूचा अवतार काय काय, हे हिस्ट्रीवाले लोक इतके नीच वृत्तीचे आहेत की यांना हरामाचा पैसा आणि चंबड्या पाहिजे, त्यांच्या सवय लागल्यात। हे कोणत्याही स्तराला जातात जगामध्ये। बघा, 2 वर्षात 4 वर्षामध्ये इलेक्शन होतो, ते वास्तव्यवादी म्हणजे सायन्स आणि टाईममध्ये मॅथने सिलेबस तयार करतात। अपोजिशन असो, कोणी असो, जो कोणी निवडून आल्यानंतर एक हेड बनतो, प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर, आणि त्याची बॉडी, त्यांची रिस्पॉन्स असते की आपल्या देशातल्या लोकांचं ब्रेन डेव्हलप करा अगोदर, वेळेनुसार सायंटिफिक थिंकिंग आणि टाईम ते करतात, जॉब क्रिएट करतात। 10 रुपये इन्कम होत असेल तर 7 रुपये त्यांना देतात, 3 रुपयामध्ये ते देशाच्या डेव्हलपमेंटसाठी ठेवतात आणि त्यानंतर त्यांच्याकडनं टॅक्स वसूल करतात, कुणाला फ्रीमध्ये हे देतात आणि मायनर पैसे घेऊन हेल्थ प्रोव्हाइड करतात आणि अशाप्रमाणे ते आपल्या देशाचं डेव्हलपमेंट करतात। पण माझ्या देशाचं दुःख बघा, हे युरेशियामधनं आलेले, स्वतः भागवत म्हणतो, साय जर्नीमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे। नेहरूजी म्हणतात की आर्य हे विदेशातून आलेले आहे, नेहरूजी सुद्धा आर्यच होतं। आणि बघा, तो भागवत म्हणतो 3000, चला 3000 आमच्या देशात बुद्ध धर्म होते अशोकाच्या काळानंतर। बघा दादांनो, बुद्धांनी जगाला मार्ग दाखवला। आमच्या देशात हे आर्य, यहुदी, नाजी युरेशियामधनं आलेले आहेत 5000 वर्ष अगोदर, ज्यांचा लीडर पुष्पशुंगनी 10व्या मौर्यराजा बृहदत्तची हत्या केली कपटबुद्धीने। आणि आमच्या देशात बुद्धाचे धर्मप्रसार होते, त्यांचं खून केलं, मारलं, शराव नदीत डोकं कापून टाकून दिलं आणि ते पळालेत बिचारे, थायलंडला पळाले, जापानला पळाले, जेवढे रस्ता लंकेला पळालेत। आणि या लोकांनी मूल निवासीला एवढं अन्याय अत्याचार केलं दादांनो, हिटलरपेक्षा 200 टाइम डिक्टेटर, आतंकवादी, हत्यारे लोक आहेत, ते देशद्रोही हत्यारे लोक। आणि हे साड आलेले होते आणि काय बनवलं, बॅचलर, ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण, भावातनं क्षत्रिय, बिंबीतनं वैश्य आणि 7000 जाती बनवून हे बॅचलर येऊन म्हटलं की तुमची 3 वर्षाची पोरगीपासून तर जी कुठली बाई असेल त्याचं आम्ही भोग करू, मेली तरी बोलायचं नाही। बघा किती क्रूर। आणि सती प्रथा, नवरा मेला तिला जिवंत जाळायचे।
आदिवासी लोकांच्या बायावर कपडे नाही घालू द्यायचे, नंगे रहा. बघा किती क्रूर. आणि त्यानंतर 10व्या सदीमध्ये संत व्हायला लागले. आमच्याकडे बसेश्वर महाराज असतात. त्यानंतर रैदास, कबीर, गुरु नानकच्या फॅमिलीला उडवलं. आणि 11व्या सदीमध्ये जेव्हा मोगल आले, यांनी बोलवलं मोगलांना, कारण आमच्या इथं राजे क्षत्रिय राजांनी कधीही गोरगरीब आणि संतांना मारलेलं नाही, रेकॉर्ड नाही आहे. आणि त्यानंतर बघा दादांनो, 12वी सदी, 13वी सदी, 14वी, 15व्या सदीपर्यंत, 15वीपर्यंत आमच्या इथं लढाया झाल्या. मोगलच्या हाताखाली महाराणा प्रताप असं काही नव्हतं. आणि त्यानंतर बघा दादांनो, यांच्या बायांचं शौक लागलं, 10-10 बायका व्हायचं. तर राजा किती बायकांना करणार. आणि ह्या सगळ्या शूद्र बायका इथल्या अंधविश्वासी, ते पूजेच्या नावाने घुसलेत. यांचं रक्त चालं, नाजीचं रक्त, मोगलांचं रक्त आणि क्षत्रियचं रक्त. इतकं कूर निघालं आहे, कारण मेहनत केली राजा महाराजांनी, ब्राह्मण वैश्य क्षत्रिय, बरोबर आहे. आता त्यांनी पैसा कमवून ठेवलेला आहे. यांना काय करायचं आहे, हे आर्य आलेले तेच धंदे आणि यांनाही तेच धंदे, शौक. काही यांच्या पिढ्याने पिढ्या चाललेलं आहे. यांनी कधी दुःख बघितलंच नाही ना. आणि ते तर एवढे क्रूर आहेत की कधी त्याचं हे करतील. 85ला त्यांनी ईबीएमचा प्रस्ताव पास केला आणि 25मध्ये अशी हालत केली की पूर्ण भारताला आतंकवाद करून एक माणूस इलेक्शन कमिशनर, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, ब्युरोक्रेसी, प्रेस, पुरेच्या पूर्ण आतंकवादी. आणि 15व्या सदीमध्ये बघा, मी शॉर्टमध्ये सांगतो, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तुकाराम महाराजला सुद्धा मारलं. जिजाऊ अहिल्याबाई होळकर लढल्या तलवार घेऊन, सगळ्या बॅकवर्ड क्लासचे. संभाजी महाराज 32 तुकडे केले. शिवाजी महाराज राज्याभिषेक काशीच्या गांगापाटाने केलं आणि कृष्णा भास्कर कुलकर्णीला चिरून टाकलं. आणि 50 वर्षाच म्हणतात आमचे राजा महाराज. बायांना रिस्पेक्ट दिलं. एक बाई आणली होती कल्याणची राजाची, खबरदार म्हटलं हात लावला. आणि आज बघा काय परिस्थिती. अहिल्याबाई होळकर त्यांचं कुटुंब तिकडे गेलं. सिंदखेड राजाची आमची जिजाऊ आई, किती शूद्र बायका. तारा राणी, राजाराम महाराज, स्वातंत्र्यता मिळवून दिली. 18व्या शतकीमध्ये राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्री फुले, फातिमा सिंगने शिक्षण सुरू करून समता आणली. बंधुत्व निर्माण केलं शाहू महाराजांनी. 1902 मध्ये त्यांनी आरक्षण दिलं. सांगितलं बहुजनांच्या पोरांना शाळेचा 1 पैसा फाईन. अशा महाराजाला सुद्धा यांनी 9 मे 1922ला 6.5 फूट महाराज एका बुक्केंद्रियात त्याचंसुद्धा खून करून टाकलं. कोणी म्हणतात पॉयझनने मारलं, कोणी म्हणतात कसं मारलं. त्यानंतर जिनेस माणूस 78चा पेरिया रामास्वामींनी बघा 24ला रिजाईन केलं आणि सांगितलं त्यांनी. बघा महाभारत रामायणमध्ये आमच्या बायका 3 वर्षाच्या पूर्वीपासून कृष्णाला पावर, म्हणजे इतिहास फक्त स्वतःचं स्वार्थ आणि आम्हाला गुलाम करणे. आहेत किती? 10%. ओरिजिनल 3%च आहेत, पण त्यांचे चेले चपाटे. आणि आता 75 वर्षाच्या याच्यानंतर प्रत्येक जातीमध्ये 25% तयार झालेत यांच्या विचाराचे. फक्त प्रत्येक समाजामध्ये, बरं का, प्रत्येक समाजामध्ये 30% लोक तयार झालेत. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी 25मध्ये कोणी केली? आर्य, यहुदी, नाझी, हिटलरचे 200 टाइम डिक्टेटर, देशद्रोही बाल गंगाधर टिळक, लाला लजपतराय आणि बिपिन चंद्र पालनी. काँग्रेसची 1885ला आणि 19मध्ये RSS जनसंघची आतंकवादी पार्टी बनवली देशद्रोही लोकांनी. खरं आहे का खोटं आहे? आणि म्हणता हिंदू राष्ट्र पाहिजे. दाखवा ना 18च्या अगोदर कुठे हिंदू शब्द आहे का? हिंदूमध्ये शिवी दिला आहे. 94 मध्ये सुप्रीम कोर्टने ऑर्डर दिलेली आहे, जो कोणी हिंदू आहे त्याच्यावर केस टाका म्हणून. त्यानंतर गांधीजींनी जेवढं हे प्रकरण केलं, अपोज केलं बाबासाहेबांना. आणि बाबासाहेबांचं एका पोराला शिकू दिलं नाही यांनी. 1912चा जन्म आहे, 35ला रमाईचं निधन झालं आणि 36ला बाबासाहेबांनी SC ST आरक्षण दिलं आहे. त्यानंतर हिटलरने सेकंड वॉर, हे हिटलरचीच कोम आहेत. त्याचा जन्म 1889चं. ऑस्ट्रिया जन्म नाझी, त्याचं चिन्ह स्वस्तिक आणि यांचे चिन्ह स्वस्तिक.
तो मेला बिचारा, 20-25 वर्ष आग भुकला आणि जपानचा सत्यानाश केलं. आणि 40ला परत 39-40ला महायुद्धाला सुरुवात केली. तर इंग्रज म्हणतात आम्ही जातो. तर बघा 42मध्ये कोण मेलेत, कोण मेलेत? SC ST OBC मायनॉरिटीचे लोक अजूनही आहे पाठी लागलेली. पायात चपला नव्हत्या, हे होते स्वाभिमानी शिकलेले लोक, अनपढ अनाडी, एक टाइम उपाशी राहायचे. तर आम्ही काय बांगड्या घातल्यात का? हा, आतंकवादी देजू हत्यारे पार्टी बनवून आज आम्हाला या स्तराला नेऊन ठेवलं की आपली पोरगी किंवा सून जर गर्भ आहे, तिला मुलगी झाली तर यांच्या भोगासाठी, हा, आणि पोरग झालं तर गुलामी करायला. आणि समाजात हरामखोर लोकांच्या पायात चपला नव्हत्या, दुसऱ्यांनी खाऊ घातले यांना. 80-85 बुडे झालेत भडवे लोक, आणि बामणाचा गू खाल्ल्याशिवाय. आणि समाजामधले 70% लोक आज बिचारे फक्त जेवण करतात, कधी त्यांना शिक्षण नाही, काही नाही. आणि या भडव्यांना नुसतं पैसा पाहिजे, पैसा. आणि त्यांचे शौक लागलाय, त्यांना जसं बाया पाहिजेत 3 वर्षाच्या पोरीपासून रोज. अरे शरम करा. आणि सगळ्यात जास्त SC आणि ST आणि माझ्या समाजात सुद्धा तेच आहे. शरम करा भडव्यांना तुम्ही. म्हणून मी म्हणतो 70% लोकांनो उघडा डोळे. सगळं माझ्याकडे पूर्ण राजकारणापासून सगळं मी सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये. वेळ आलेली आहे आता. आणि त्याच गांधीजीला याने मारून टाकलं नाथूराम गोडसेने 30 जानेवारी 1948ला. आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेस RSS जनसंघ मिळून त्याचा सुनता केलं तर हिंदू मुस्लिम करण्यासाठी. आणि यांनी बॅरिस्टर मागितलं. इंग्रजांनी सांगितलं तुमच्या इथं एक हे आहे हिरा. आणि नेहरूचं सांगितलं तुम्ही सिलेक्ट करा. त्या महात्मा गांधीच्या त्यासाठी खून केलं. त्यांनी त्यांना नाव टाकलं संविधान पीठामध्ये. आणि 2 वर्ष 11 महिने यांनी हे केलं, संविधान बनवलं 26 नोव्हेंबर 1950ला. आणि म्हणतात आम्ही संविधानाला मानणार नाही. मुसलमान आणि आदिवासी लोक तलवारच्या टोकावर. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी सगळ्यांनी एका मताच्या स्वाभिमानी जगायला. बघा किती संतांनी, राजा महाराजांनी, फुले शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, ताराराणी, हां, जिजाऊ तलवार पकडली न्यायासाठी. आणि हे बघा गिधाडं. आणि बाबासाहेबांनी आरक्षण दिलं होतं सगळ्यांना, आरक्षणामध्ये रक्षण दिलं होतं. आणि सांगितलं सगळ्यांनी टॅक्स भरायचं. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. लोकांच्या उन्नतीसाठी केलं राज्य. कोण बसले आहेत? कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, ब्युरोक्रासी. कोण बसले? शिकलेच लोक बसले आहेत ना. हे निजाम्याची कोंब रक्त म्हणजे हे कोण आहे? क्षत्रिय समजतात ना स्वतःला. हा, आतंकवादी देशद्रोही हत्यारे हिटलरपेक्षा 200 पटीने. आर्य यहुदी आतंकवादी देशद्रोही हत्यारे हिटलरपेक्षा 200 पटीने. लोकांनी, देशद्रोही लोकांनी, लाल बाल पाल, ब्राह्मण वैश्य क्षत्रियांनी आतंकवादी देशद्रोही काँग्रेस काढून 90% समाजाच्या 3 वर्षाच्या पोरीपासून बायकांवर 5000 वर्षापर्यंत अन्याय अत्याचार केलं. आणि 1950ला मनुस्मृतीच्या रूलप्रमाणे रुलिंग करून कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, ब्युरोक्रासी इलिगली कॅप्चर करून 90% समाजाला 10 वर्ष 1000 वर्षासाठी लाईफ बर्बाद करून गुलाम केलेला आहे. आणि कायदे पण बनवले आहेत, ते सांगतो. बरोबर आहे. 5000 वर्ष तर केलंच. 75 वर्षात 10,000 वर्षापर्यंत तुमचं लाईफ बर्बाद करून गुलाम करून ठेवलं, गुलाम. आणि कायदे पण केले आहेत. यांना माहीत नाही आहे 30% लोकांना. कारण हे आपल्या धुंदीत आहे. कारण यांनी गरिबी पाहिली, पण यांच्या घरच्या लोकांनी कुठं गरिबी पाहिली? काही पांढरपेशी लोक प्रत्येक जातीमध्ये आहेत. आणि क्षत्रिय म्हणजे शेतीवाले. गरीब लोक मजुरी करून मरत आहेत. मराठा गरीब आहे, तो मरते आहे. पण या 180 फॅमिली महाराष्ट्रात 75 वर्षापासून राज करत आहे का दयामाया यांच्या मनात? हां, 51मध्ये हिंदू कोड बिल. आणि याच्यासाठी कालेलकर आहे रिजाईन केलं. 52ला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून त्यांना पदवी दिली. कॅलिफोर्निया विश्वातला सगळ्यातला टॅलेंटेड.
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि 52ला इलेक्शन झालं, नेहरूजींनी कांजोलकरला उपर केलं, बाबासाहेब 78,000 मतांनी आले होते. हा नड्डा म्हणतो नाजीचा अवलाद, आतंकवादी संघटनेचा अध्यक्ष. आणि 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली बाबांनो 56ला. आणि 6 डिसेंबरला म्हणजे 5 डिसेंबर रात्री नेहरूची रखेल सविता कबीरने तिचा खून केलाय. हे डॉक्टर विलास खरात सरने हे 22 जानेवारीमध्ये प्रूव्ह केलं. आणि 56ला बघा, हा यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण पुसदजवळ उमरखेडचा काय ते, त्याची पोरगी माझ्या गावात दिलेली आहे. नागपूरला राहतो डॉक्टर भोयर, अशोक चव्हाणची बहीण. कुणबी म्हणतात ते, कुणबी. दंडा घेऊन, काळी टोपी घालून, हाफ पॅन्ट घालून पूर्ण मराठवाड्याला वेगळं केलं. ह्या बाप आणि पोरांनी पूर्ण मराठवाड्याचे वाट लावले. कुत्रे बकरेसारखे माणसांना कापत आहेत. ऐका जरांगे पाटील, सत्य आहे का सत्य आहे? तोंडातनं कुठं गेले, मेले का तुमचे? एक मराठा लाख मराठा. कुत्रे बकरेसारखे कापत आहे, आवाज नाही निघत. आता नंगे झाले तर सगळे पागल झाले. 288 डोकं काम नाही करत आहे त्यांचं. भाडीचा पैसा आहे ना, ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार. काही आहे का क्रायटेरिया त्याला? 90% भरतात आणि हे खातात. आणि सगळ्यात स्वस्त राजकारण म्हणजे काहीच नाही लागत त्याला. फक्त त्यांची चाटाची असते ढुंगण. आतंकवादी काँग्रेस आहे जनसंघचं, त्यांचा ऑर्डर जो मानेल तो सगळ्यात चांगला. तो बघा ना, आमचा एक जोकरचा अवलाद बावनकुळे. अरे नाव घ्यायचं हे नाही, ओबीसीचा हरामखोर जोकर. जागा ओबीसीच्या गरीब लोकांना आता. आणि 60मध्ये यांनी विदर्भ ॲड केलं, काळा सोनं, पॉवर स्टेशन. आणि ते आतंकवादी RSS काँग्रेसचं जनसंघ ऑफिस पाहिजे होतं. हो का नाही? किती प्लॅनिंग. पैदा तरी झाले होते का लोक त्यावेळेस? पायात चपला तरी होत्या का त्यांच्या? सुईन दाईन घरी येऊन हे करत होती, उपाशी राहत होते. काही लोक मरत होते त्यावेळेस उपासमारीने. आणि 62मध्ये कातलखाना काढला अख्खा आदिवासी, पूर्ण भारतातल्या अक्कावाजीचं ते अन्याय केलं. बघा किती डोकं चालतात. कोण होय? रिस्ट्रिक्टेड एरिया. मधुकर पिचड किती बायका केल्यात. आणि त्याच्या नातेवाईक मधुवन गारे, 39चा जन्म. 62ला बसवलं त्याला, पांढऱ्या चमड्या दिल्या, आश्रमशाळा दिलं. 7,000 करोडचा घपला. काँग्रेस RSS आतंकवादी सगळे हे आतंकवादी करून टाकलेत. आणि हा बसला दुसरा शिवाजीचा अवलाद म्हणते हरामखोर. 2 गुंडे बसलेत, 2 गुंडे कोंबड्या बकऱ्यासारखे. आणि काय दिलाय गरीब मराठ्यांनो, गरीब ओबीसींनो आणि SC ST दलाल भडवे 30% ना, यांना सोडून द्या. याचा विचार नका करू. हे सुधारणारे नाही आहेत. यांना गू खाल्ल्याशिवाय, बामणाचं गू खाल्ल्याशिवाय यांना हेच नाही होत. पैसा आहे पैसा. 64ला नेहरूचं ध्यान झालं. गुलजारनंदा इंदिरा गांधी आली 66ला. काही अंडरटेकिंग काढलं आणि बिचारीने प्रायव्हेट बँकला नॅशनलाइज केलं. आणि एक गधडे लिहायचे हरामखोर बेईमान, इफ नॉट फाउंड सुटेबल SC STला. कुठं दिलाय तुम्हाला न्याय मिळालेला आहे? SC ST न ओबीसीच्या लोकांना तुमची तर जनगणना सुद्धा केली नाही आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये संत झालेत, ज्या महाराष्ट्राने पूर्ण देशाला आझादी मिळवून दिली, आणि सगळ्यात जास्त अन्याय त्याचा महाराष्ट्रात. 67मध्ये नॉर्थवाल्यांनी बाबासाहेब पुतळ्यासाठी बघा ते मानवतावादी विश्वरत्नाचा पुतळा बसवला. शिवाजी महाराजांचा पुतळा, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि आर्य छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा बसवला. काढून टाकला. 24मध्ये येणार होत्या 400 सीटा. आणि ते बघा डुकराचे गू खाणारे, बाबासाहेबचं नाव घेणारे संविधानाचे देशद्रोही लोक. आणि हा बघा गुवाचं पाणी प्यायला खाय नाही म्हणजे तुम्ही हिंदू नाही. कसे कसे लोक पैदा झाले आहेत. आणि पूर्ण हिस्ट्रीचे डिग्री घेतलेल्या लोकांनी त्यांच्याकडून घेतले गाईड करणार तेच राहतात ना. काय शिकवलंय? अरे तुम्ही पण पैसा कमवून चंबळे. हे बघा बेश्रम लोक, आतंकवादी देशद्रोही आहेत. आणि आजची इंडिया अलायन्स कोण होत आहे? 71ला बांगलादेश जिंकलं, 73ला दुष्काळ पडला आणि 73ला पेरियार रामास्वामीचा मृत्यू झाला. नंगा नाच सुरू केले. तीच व्यक्ती होय 24मध्ये जाऊन म्हटलं होतं राम सीता लक्ष्मणची यात्रा काढून, अरे सापाने एक मारा, बामणाला मारा काटा आणि
69% सूची 9 मध्ये टाकलं होतं. हा होता पेरियार स्वामी. आणि आतंकवादी पार्टीज काँग्रेस RSS जनसंघचे जनसंघ संघटना AIDF आणि BMSने स्ट्राईक केलं. गांधीजींनी इंदिराजींनी इमर्जन्सी लावली 75 मध्ये. हा आणि या जेठमलानीने राजनाथ निवडून आले होते त्याला इन्व्हॅलिड केलं आणि 76ला एरिया रिस्ट्रिक्शन हटवलं इंदिरा गांधींनी. कांशीराम साहेब आणि खासदार होते राम हेडवजी आणि त्यानंतर बाकी आदिवासीचे खासदार होते त्यांनी आणि हटवून दिलं बिचारीने. 77ला बघा इमर्जन्सी विरोधात सगळे बॅकवर्ड चरण सिंग, शरद यादव, मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव, पासवान, चंद्र सगळ्यांनी 77ला मोरारजीचे गव्हाण स्थापन केले. त्यावेळेस जनसंघ RSS पण होते तिथं. आणि जेव्हापासून मंडल कमिशन नॉमिनेट केलं ना त्या दिवसापासून यांनी एवढा अन्याय अत्याचार सुरू केले या देशामध्ये. आणि हा हरामखोर वामन मेश्राम कांशीरामचा दुश्मन 78 पासून पुलोत काढली तेव्हापासून यांच्या चाटून राहिला तो संभाजी ब्रिगेड्सवर. कोण होय? काँग्रेस RSS जनसंघ कोणी बनवलेली आहे? ब्राह्मण वैश्य क्षत्रिय आर्य वैश्य जे नाजीच्या औलादी आहेत आल्या आहेत. खरं आहे का खोटा आहे? का रे विद्वानांनो, महाराष्ट्रात लई विद्वान झाले आहेत ना, राजकारणाचे विद्वान, हिस्ट्रीचे विद्वान, लॉचे विद्वान. या ना आता. हा खोटा आहे का हे? 78ला पुलोत केली ना वसंतराजा. कोण होते? आतंकवादी काँग्रेस RSS जनसंघ होती का त्याच्यात? हा आणि 80ला TV आलं. किती लोक शिकले होते SC SC OBCचे? कोणती पार्टी ऑर्डर प्रमाणे काय ऑर्डर दिलं? जा रे बाबासाहेबांचे रिजर्वेशन माजलेत लोक. जा रे हे देवाला मानत नाही. जा रे मुसलमानच्या नावाने. जा रे हिंदूच्या नावाने. शिकलंच नाही होतं ना आम्ही. कावळा सडला कावळ्याला तुम्ही म्हणा किंवा कुत्र्याला तुम्ही प्लॅस्टिकचं चिकन सारखं खाते का तो? तेवढी सुद्धा अक्कल नव्हती. मानसिक गुलाम. देतो ना उदाहरण. अरे प्रत्येकाचा जन्म स्त्रीच्या पोटातून झालेला आहे. बरोबर आहे का? एक महिन्याचा गर्भ राहतो तेव्हा ती म्हणते की माझा पोरगा तंदुरुस्त झाला पाहिजे, मुलगा व मुलगी. आणि 9.5 महिन्या का 9 महिन्यानंतर तिथं डिलिव्हरी होते. काही स्त्रिया मरून जातात. आमचा जन्म सुईनं केलेला आहे. आणि कितीतरी थेंब रक्तापासून एक थेंब दुधाचं बनते. ती पाजते. ती म्हणते का माझा पोरगा बलात्कारी झाला पाहिजे, माझा पोरगा भ्रष्टाचारी झाला पाहिजे, माझा पोरगा डाकू झाला पाहिजे, माझा पोरगा गुंडा झाला पाहिजे. ती म्हणते स्वाभिमान. अरे हरामखोर लोकांनो, SC ST OBCच्या लोकांनो आणि मायनॉरिटीमध्ये सुद्धा नाजीच्या औलाद पैदा झाले आहेत. त्या स्वाभिमानाने जगायला एकमतचा जगा हजारो वर्षांचं शिक्षण, रोजगार आणि हेल्थ याच्यासाठी दिले आहेत. जुने दिवस विसरले का रे? पैसा झाला हरामाच्या याच्यात करून. आणि किती कूर लोक आहे. पहिले यांना PA म्हणजे बायका पाहिजे होता, बायका. आणि हे गू खाता खाता लाखो 80 वर्षाचं वय झालं भडव्यांचं तरी यांना पैशाशिवाय जमत नाही आणि बामणाचं गूच चालल्याशिवाय जमत नाही. आणि 70% लोक बिचारे उपाशी मरत आहेत 5,000 10,000ची नोकरी करून. कधी शिक्षण होईल? सगळं संपवलेलं आहे. शिक्षण गेलं, नोकरी सगळं गेलेलं आहे. इतके पापी लोक आहेत हे. आणि यांचं गू खाल्ल्याशिवाय यांना करमत नाही. बाबासाहेबांच्या समाजात आहेत आणि आदिवासीच्या समाजात पैदा झालेत. हा बघा ना वामन मेश्राम. 33 जातीवर 40 वर्षापासून अन्याय करतात. कोण लोक आहेत हे? पूर्ण भारतातल्या याच्या आदिवासी लोकांचा सत्ता नाश करणारा हा हराम. याला चपलेने आणा. कितीतरी संस्था आहे शिवाजीच्या नावाने, बाबासाहेबाच्या नावाने छोट्या छोट्या पार्ट्या पॉलिटिकल भाड खाण्यासाठी लोकांना मूर्ख बनवण्यासाठी. एवढा पैसा या देशामध्ये, जगातला सगळ्यात श्रीमंत देश आहे. आणि 81ला जनगणना केली. 2 खासदार ठिकाण 4, 1 करोड 10 लाख, 13 ठिकाण 25 आमचे वार्ड रिझर्व होते. आणि आम्हाला म्हणतात 50चा कुठे फुरकून आला. बघा किती पापी लोक आहेत या महाराष्ट्रात. शाहू फुले आंबेडकरने हे सांगा किती पापी आहेत. जगात असे पापी लोक सापडतील का? 60 मध्ये कतलखाना काढलाय 60 मध्ये. आणि हे गांडू लोक समाजातले माझ्या जातीमधले भोसडीचे हरामखोर लोक यांना गांडा चाटल्याच्या बाण हरामाचा पैसा सगळं लुटणार आहे हरामखोर लोकांना. तुमच्या पाया चपला तरी होता. अरे लोकांचं घरात जाऊन काम करू तुम्ही खाल्लेले लोक. आणि एवढा बैमान निघालेत भोसडीच्यांना तुम्ही. 80 वर्षाचे कुत्रे लोक म्हणतो आज. आणि ज्या माणसाने 19ला स्टेजवरून हाकलला भडव्यांना तुम्ही, तुम्हाला भाड खायला नाही पाहिजे होती तर. आणि आज 70% लोकांची काय दशा आहे. अरे माझ्या समाजातल्या भावांनो,
वेळ आली आहे आता, विचार करा. मी नाव घेऊन सांगतो, सोडायचं नाही आता. असे मरणार आहो. 42 मध्ये आमच्या अनपढ लोकांनी आहुती दिली आहे. बघा माझ्या समाजात किती लोक स्वातंत्र्य सैनिक झाले आहेत, पाय चपला नव्हत्या आणि उपाशी राहत होते. आणि आज त्याच समाजात बघा काय दशा करून ठेवलेली आहे. बामणाचं ढुंगण चाटल्याशिवाय आणि त्यांच्या प्रचार प्रसार करता भाडव्यांनो, आणि पैसे घेतात त्याच्याकडनं भाड. 90% लोक टॅक्स भरतोच. शरम नाही वाटत? खोटा आहे का रे इतिहास? तुमच्या आया बहिणी 3 वर्षाच्या पोरीपासून तुमच्या अन्याय किती हजार वर्ष गुलाम होते. संविधानाने घडले का तुम्ही? आणि गंगेचं गू खाणारे लोक आणि म्हणतात थोड्यानी आता झाला हिंदू राष्ट्र. अरे भाडव्यांनो विसरा. 84 मध्ये बघा, 80 मध्ये RSS जनसंघची BJP केली. आतंकवादीच, आतंकवादी लोकांनी बनवली. बाल गंगाधर टिळक कोण होय म्हणणारा शाहू महाराजांना? अरे कुणबट्यानं तेल्यानं तुम्ही वखर आणणार का? सगळ्यांना मारत मारत मारत. आणि इंदिरा गांधीला 84 मध्ये ती मानवतावादी होती. आणि बघा पंडल कमिशनला आणि राम मंदिरच्या कारणासाठी त्यांनी तिचं लेक्चर आहे, देश की उन्नति के लिए मेरा खून का एक बूंद काम मिलेगा. आमचे शीख बंधू आणि हिंदू म्हणजे जनावरच आहे. सांगितलं ना, सडल्या कावळ्याला सुद्धा अक्कल आहे, कुत्र्याला सुद्धा अक्कल आहे. मानसिक गुलाम 21व्या सदीमध्ये. नंतर सांगतो उदाहरण त्याचं. करोडो लोकांची कत्ल केली. या आतंकवादी काँग्रेस RSS जे पांडे नाजी चौलात यांनी त्याचं इन्स्टिट्यूट घेतलं आणि करोड लोकांना कापून काढलं. आणि पायलटवरून राजीव गांधी प्राईम मिनिस्टर झाला, राजघराण्यात मोठा झालेला. हां, आणि हे यहुदीचे औलाद, हा अटल बिहारी वाजपेयी, आतंकवादी देशद्रोही हत्यारा मनोज सिंघवी आणि प्रकाश कारत कोण होते? EVMचा प्रस्ताव पास केला 85 मध्ये. आणि राजीव गांधीजींनी कॉम्प्युटर आणलं. हे आतंकवादी देशद्रोही काँग्रेस RSSचे संघटन, आतंकवादी संघटन AIDF आणि BMSनी म्हटलं बेरोजगारी वाढेल. किती धोका आहे. आणि रेजिम संपला तर तो म्हटला 1 रुपया टॅक्स येतो, त्याच्यात 10 पैसे खर्च करतात, 90 पैसे खातात. आणि त्याच काळात बघा कांशीरामजीने लावलं तर नारा, तिलक तलवार तर मारो सालंगू 85 भागा मारा. आणि हे बघा आज कांशीरामच्या नावानं. आणि VP सिंगनी मंडल कमिशन लागू केलं. आणि अर्जुन सिंग होते, हा हरामखोर कपिल सिब्बलने पूर्ण युनिव्हर्सिटीजमध्ये नाजीच्या औलादांना बसवलं. आणि यांची हालत अशी झाली होती, काँग्रेस RSS सगळं संपलेलं होतं. BJP, काँग्रेस आणि RSS. डोकं बघा यांचं. तमिळच्या नावाने पेरियार झालाय तिथं. राजीव गांधीला बॉम्बस्फोटने उडवलं. राजीव गांधीने 400 सीटा आणल्या. त्याच्यानंतर यांची जेव्हापासून मंडल कमिशन झालं लोक जागृत झाले. त्याला मारल्यानंतर सुद्धा यांना मेजॉरिटी मिळाली नाही. आणि हा नाजी चौलात नरसिंहरावने गेट करार करून सगळ्या जमिनी आणि पूर्ण देशाचं वाटोळं लावलं. 92ला किमेरा लावलं. कोण होती सांगा रे? महाराष्ट्राच्या OBCच्या लोकांना, गरीब मराठ्याच्या लोकांना कोण होतं? आतंकवादी काँग्रेस RSS जनसंघच होतं ना. हां, आणि मेजॉरिटी नव्हती म्हणून शिबू सोरेनला जेलमध्ये टाकून ठेवलं, कारण तो ST आहे ना. हां, अरे खरं आहे का खोटं आहे? देवगोटा इंद्रकुमार गुजराल. आणि 99ला आला तेव्हा मोबाईल आला आमच्या ह्याच्यात. आणि यांनी पेन्शन रक्त देतात बाउंड्रीवर, सेंट्रल गव्हर्नमेंटचं पेन्शन बंद केलं. आणि म्हणतो माझ्या पायात 2 काटे. मुलायम सिंग आणि याने गेस्ट कांडकडून त्यांच्या टाटाटूट केले. किती हुशार लोक. कारण तुमची बुद्धी हे फक्त काय होतं, TV होतं. काही लोकांकडे TV पण नव्हतं. त्यानंतर फ्रॉड इलेक्शन 4 मध्ये 9 मध्ये. आणि हा नाजीचा औलाद सुब्रमण्यम स्वामी, नाजीचा औलाद नरसिंहरावचा पोरग. आणि हा पांढऱ्या चमडीचा पाकिस्तानातला आतंकवादी डिक्लेअर अडवाणी. आणि हा हरामखोर त्याच्या आईजवळ ब्रह्मा झोपला होता वामन मेश्राम. या सत्यानाश केलं आणि 33 करोड लोकांचं नुकसान केलं आणि पूर्ण भारतातल्या आदिवासींचं नुकसान केलं. सांग रे कुठं नियम आहे? आपल्या मायबापाचं प्रूव्ह करा. हां, ते जे बोलतील ते हागत होतास. 48 वर्षापर्यंत गू खाल्लंच ना आतंकवादी देशद्रोही काँग्रेस RSS जनसंघचं.
78 पासून आहेस ना, पुलत स्थापन केली ना, कोण होय केली का जनगणना? आणि त्यानंतर बघा 13 मध्ये सुप्रीम कोर्ट म्हटला इट इज नॉट फ्री अँड फेअर विथ वोटिंग मशीन. आणि 14 कोण आले? इंडिया अलायन्स गेलं आणि एनडीए अलायन्स आलं. हां, आणि किती कांड केलेत, 11-12चं बॉम्ब कांड, बरोबर आहे. 91 मध्ये बॉम्ब कांड, दंगा, हेमंत करके सगळं पकडलं होतं. त्याला मारलं, मुश्रीफ साहेबाकडे रेकॉर्ड आहे सगळं. आणि हा उज्ज्वल निकमने बेईमानी केली. आणि आता त्याला इथं केलं आहे. पिट्टू आहे ना, पिट्टू पाळलेला कुत्रा, परभणीमध्ये, बीडमध्ये बेईमान, संविधानाने शपथ असे देशद्रोही लोक बसले आहेत, आतंकवादी देशद्रोही. काही भीती नाही बाबा, जे सत्य आहे ते सत्य सांगतो. आणि ज्याला चॅलेंज करायचं या आणि बोलवा मला. एकाची बापाची हिंमत नाही होत. एक प्रेसवाला आणि एवढे टॅलेंटेड बसले आहेत नाही तर, हिस्ट्रीचे डॉक्टर, MBBS डॉक्टर, इंजिनिअरिंगचे डॉक्टर आणि लॉच्या डिग्री घेणार सगळे मेलेत. कसबेकर मेला, मुंगवेकर मेला. आणि तो शाह मानव तर मला वाटतं कुठं जाऊन स्वर्गात गेलाय का तर माहीत नाही, आवाजच नाही निघत संविधानच्या नावाने. तो चौधरी आणि सगळेचे सगळे आता हे निजामी मराठ्याचे लोक बायकांना पाठवतात. आणि काय काँग्रेस, काँग्रेस, अरे कोण काँग्रेस होय? हत्यारे काँग्रेस, आतंकवादी देशद्रोही, ज्यांनी बाबासाहेबाचं खून केलं विश्वरत्नाचं. कारण यांचं रक्त आहे ना 75 पासून, जे निजामी मराठा आहेत चांगलं आमच्याकडनं पैसा काढून यांच्या घरी भरले आहे ना. काँग्रेस नाही तर बीजेपी, काँग्रेस नाही तर बीजेपी, ते धंदा सुरू झालेला आहे. ज्यांनी विश्वरत्नाचं हे मारलं, कोण लोक होय ते? ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय कोण होय? 3% आलेले कोण होते? होत का यहुदी लोक? त्यांनीच केली ना. लाल बाल पाल कोण होते? कोण बसलेत? आणि त्यानंतर बघा 14 मध्ये गोपीनाथ मुंडेला मारलं यांनी. का मारलं? त्यामध्ये तो चीफ मिनिस्टर होणार होता 2-3च्या कांड्यासाठी. आणि EVMचा घोटाळा आणि OBC जनगणनाचं त्यांनी हे घेतलं होतं आणि चीफ मिनिस्टर होणार होता. पूर्ण बॉम्बे कांड करून पूर्ण जे आले सगळ्या म्हणजे मनुस्मृतीप्रमाणे चालत आहे 50 पासून. पेगॅसस आला, विठ्ठलराव विखे पाटील त्याच्या पूर्वी रातोरात. आणि बघा लक्ष्मी शुक्ला आणि तो परमवीर सिंग किती लोकांना आतमध्ये टाकलं. आणि भीमा कोरेगाव कांडमध्ये बघा किती टॅलेंटेड लोकांना. एक हिटलर तो आणि तो आंब्यानं पैदा करणारा भिडे मास्तर कुलकर्णी आणि मिलिंद एकबोटे यांनी कांड केलं ना. हिटलरचा औलाद हा संघाचा, BJPच्या संघाचा आतंकवादी देश हत्यारे काँग्रेसचा आहे. 2 हिटलर, अपोजिशन हे आपलंच आणि पूर्ण रुलिंग हे आपलंच. आणि पूर्ण भारतामध्ये 75 वर्षात सांगा केली का OBC जनगणना? कारण आम्ही शिकलो नाही. अरे सडला मांस खाणारा कावळा तरी अक्कल आहे. टाका त्याला प्लॅस्टिकचे दाणे खातो का तर. आणि कुत्र्याला टाका प्लॅस्टिकचं रबर असते त्याला चिकनसारखं करून. तुम्हाला आहे का? तुम्ही मानसिक गुलाम 21 आता आहे सुद्धा. डॉक्टर, इंजिनियर, PhD झालेले सगळेचे सगळे. बघा तुमच्या घरात पोरगं झालं तर काय म्हणतात? 90% राक्षसगण. तुमच्या घरात काल लेणे आजच्या दिवस हे खा, हे खा, ते करा. त्यानंतर माल आणून द्या. विद्येची देवता सरस्वती आहे का? जीव आहे तिला? ऐकलं का कधी? आम्ही सजीव आहे को निर्जीव आहे एवढी तरी अक्कल आली आहे का? गोडवडकर लिहितो संभाजी महाराज व्यभिचारी होते बंच ऑफ थॉटमध्ये. कुठं होते गोडवडकर? हे ते सगळे तिथंच होते ना. चीनापासून गेला होता ना 2000 भावाला भेटायला गेला होता का? बिगर बोलाय मेहमान. खोटा आहे का? भाऊ आहे ना. आणि त्यानंतर बघा त्यानंतर यांनी पूर्ण हे करून भीमा कोरेगाव करून कित्येक लोकांना आतमध्ये टाकलं. अजूनही आहेत. जीव घेतलं. अमेरिका म्हणते फ्रॉड आहे तरी प्राईम मिनिस्टरचं खुनाचं कट केला म्हणून. काही व्हीलचेअर होते त्यांना सुद्धा मारलं. एक बाई होती 5 वर्षांचं सोडलं. 19 मध्ये सुप्रीम कोर्ट म्हटला की त्यांनी सांगितलं की 5% प्रत्येक विधानसभामध्ये व्हीव्हीपॅटने कंट्रोलची गिनती करायची. 373 ठिकाणी फ्रॉड. आणि सांगा पोलीस कमिशनर लोकांना 4 मध्ये फ्रॉड, 9 मध्ये फ्रॉड, 14 मध्ये फ्रॉड, 19 मध्ये फ्रॉड, 313 ठिकाणी. आणि इलेक्शन कमिशनर म्हणतो की ATM सारखी पद्धती निघून गेले, पावती निघते. आणि 19 ला काही मशीन गायब आहेत. 23 मध्ये 2 पोरांना पाठवलं BJPच्या खासदारांनी.
काहीतरी धुवा टाकला, कलर टाकला आणि यांनी आउट केलं इंडियाला. बघा किती नौटंकी बाजात आहेत. कायदा केला, जो कोणी फायनान्शियल बोललं गव्हर्नमेंट त्याला 6 महिने जेलमध्ये आणि 9 महिने जेल. 24 जुलैपासून कायदा आणला. इंग्रजांनी जेवढं अन्याय अत्याचार नाही केलं, मोगलने सुद्धा अन्याय केलं तेवढं अन्याय अत्याचार हे करतायत. आणि इंग्रज आल्यामुळे शाहू फुले आंबेडकर झालेत ना, आम्हाला स्वाभिमान जगायला बाबासाहेब एकमतचा अधिकार तो सुद्धा यांनी आता पूर्ण 24 भूषण गवईने शपथ घेतली आणि कायदा केला यांनी 23 24 की पोलिसाला पावा द्या, मारा, कुठा, काही करा. आज एक सोनवणे नावाचं पोलीस कमिशनरचं ते त्या घेतलंच आहे, ते रिपब्लिक पण ऐकलं. अरे बाप रे, हिटलरपेक्षा तुफान. ओय विचारायचं नाही. हा, अरे हे काय चाललंय महाराष्ट्रात.